काही वेळेस आपल्याला बरं होत नाहीये मॅनोमेट्रीवरती, जर का त्यात डिसएनर्जिक डेफिकेशन असेल तर आजकाल बायोफीडबॅक म्हणून एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामुळे बरेच फायदा होतो म्हणतात. ह्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का? काय केलं जातं, काय असतं आणि कसं पेशंटला बेनिफिट होतं याचं? बरोबर. सो बायोफीडबॅक ही सर्वांसाठी गरज पडेल असं थेरपी नाहीच. खूप युजफुल आहे. कुणामध्ये? डिसएनर्जिक डेफिकेशन हे जे काही प्रकार आहे हा एक बऱ्यापैकी कॉमन आता तोही होत चालला आहे. पण याचं डायग्नोसिस प्रॉपरली होणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये आपले मोशनचे जे मूवमेंटचे मसल्स आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन डिस्टर्ब जे झालेलं असतं यांना सुरळीत करण्यासाठी बायोफीडबॅक हे एक व्हिज्युअल फीडबॅकमधून आपल्याला रिट्रेन केलं जातं मसल्सला, की जे वीकनेस आहे आणि कोऑर्डिनेशन त्यांचं मिसिंग आहे तर ते वीकनेससाठी कुठे बरोबर जोर लावला पाहिजे आणि कोऑर्डिनेशनसाठी काय मूवमेंट केली पाहिजे हे लिटरली टॉयलेट ट्रेनिंग पुन्हा केल्यासारखं शिकवण्यात येतं. आणि त्याचे फायदे खूप छान आपण बघितलेले. रिझल्ट्स आर व्हेरी गुड. दे आर रिअली गुड इन सिलेक्टेड नंबर ऑफ पेशंट. सर्वांसाठी नाही आहे पण डिसएनर्जिक डेफिकेशनमध्ये हायली रेकमेंडेड अशी ही थेरपी आहे. त्याचा फायदा एक असाही की नो साईड इफेक्ट, कुठलीही औषधं घेण्याची गरज नाही आहे. बरेचसे औषधं आपण पेशंटचे कमी करू शकतो, हा एक फायदा आहे. नॉन इन्व्हेजिव्ह अशी एक आहे की विदाऊट काही सर्जरी वगैरे हे डिसएनर्जिक डेफिकेशन छानपैकी फक्त एक्सरसाइजने रेक्टिफाय केलं जाऊ शकतं. म्हणजे सोप्या ढोबळ भाषामध्ये जे लहान लेकरांमध्ये आपण संडासला जायचं शिकवतो तेच मोठ्या माणसामध्ये जिथे विसरलं किंवा डोकं कोऑर्डिनेट करत नाहीये त्याला कोऑर्डिनेशन करणं, कसं प्रॉपरली संडास बाहेर निघण्यासाठी मदत करणं हे शिकवलं जातं असं म्हणता येईल का? अगदी. टॉयलेट ट्रेनिंग, रिट्रेनिंग. करेक्ट. बरोबर.